महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। देगलूर आरटीओ कार्यालयाजवळ हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर एक भरधाव ट्रक उलटला। कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। हा राष्ट्रीय महामार्ग आहे की पायवाट? तेलंगणा आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या आरटीओ कार्यालयाजवळ आज दुपारी 3 ते 4 च्या दरम्यान अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग 161 वर एक हाय स्पीड ट्रक क्रमांक 4232 MH अचानक अनियंत्रित होऊन रस्त्यावर उलटला, ज्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। हा मालवाहू ट्रक कच्च्या केळ्यांनी भरलेला होता। सर्व केळी रस्त्यावर विखुरली गेली, ज्यामुळे बराच वेळ वाहतूक कोंडी झाली। हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे रात्रंदिवस वाहनांची सतत रांग असते आणि सकाळी ही वाहने देगलूर ते हैदराबाद आणि हैदराबाद ते अकोला, नागपूर, इंदूर, दिल्ली आणि पुढे अशा रांगेत असतात। हे लक्षात घ्यावे की अलीकडेच 8 दिवसात येथे असे 3 भीषण अपघात झालेले आहेत, ज्यात सरकारी कर्मचारी आणि ग्रामविकास अधिकारी बीडीओ श्रीकांत बोरा यांचा समावेश होता। बोरा यांच्या मोटरसायकलला एका अज्ञात ट्रकने चिरडले, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। तसेच भरधाव वेगाने जाणाऱ्या एका इंडिका कारचाही अपघात झाला, परंतु यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र गंभीर जखमी झालेल्या चौघांना हैदराबादला हलवण्यात आले। हे लक्षात घेतले पाहिजे की देगलूर जवळ तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवरील राष्ट्रीय महामार्गावर स्पष्ट दिशादर्शक फलकांच्या अभावामुळे भरधाव वेगाने जाणारी वाहने एका अरुंद मार्गातून जात आहेत। हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 असूनही देगलूरच्या नवीन बस स्थानकापासून सीमेपर्यंत इतका अरुंद रस्ता कसा ठेवण्यात आला आहे? आरटीओ विभाग, बी&सी हायवे विभागाकडून कोणतेही सिग्नल, स्पीड ब्रेकर इत्यादींची सोय नाही आणि एवढे अपघात होऊनही कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी याकडे लक्ष दिलेले नाही। ही अत्यंत खेदाची बाब आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, देगलूर, नांदेड।